नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं MA08 ब्लॉगवरील आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. तर मित्रांनो, 9 मार्च 2026 हा महाराष्ट्रातील एक अत्यंत ऐतिहासिक आणि खळबळजनक दिवस आहे. कारण मित्रांनो, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी याच दिवशी विधानसभेत एक अत्यंत महत्त्वाची घोषणा केली आहे, ज्यामुळे रिक्षाच्या जगतात पूर्ण खळबळ उडाली आहे. 9 मार्च 2026 रोजीपासून महाराष्ट्रामध्ये नवीन रिक्षा परवाने म्हणजेच परमिट देण्यात स्थगिती आणली आहे. हो, तुम्ही बरोबर ऐकले. आता नवीन परमिट मिळणं बंद झाले. हे का झालं? आता जुन्या परमिटवाल्यांचं काय होणार? आणि नोकरी करणाऱ्या परमिटवाल्यांवर काय गदा येणार? या सर्व प्रश्नांची उत्तरे या विशेष व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर व्हिडिओ विना स्किप करता शेवटपर्यंत बघा. मित्रांनो, सर्वात आधी समजून घेऊया की नेमकं काय घडलंय. 9 मार्च 2026 रोजी परिवहन मंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे की महाराष्ट्रातील मोठमोठ्या शहरातील रिक्षाची संख्या जी आहे ती मर्यादेच्या बाहेर गेलेली आहे. कारण मित्रांनो, वाहतूक कोंडी एकट्या पुण्यामध्ये मित्रांनो 2017 मध्ये 47,000 रिक्षा होत्या आणि आता त्याचा जो रिक्षाचा जो आकडा आहे 1.5 लाखाच्या वरती पोहोचला आहे एकट्या पुण्यामध्ये. आणि मुंबई शहराचं तर तुम्ही विचारूच नका. प्रदूषणाचं जर बघायला गेलं तर वाढत्या वाहनांच्या संख्येमुळे शहरातील हवेची गुणवत्ता खालावली आहे. मित्रांनो, महत्वाची गोष्ट जर सांगायची झालं तर हे जे परमिट बंद आहे ते कायमस्वरूपी बंद राहणार नाहीये. पण मित्रांनो, जोपर्यंत नवीन SOP म्हणजेच स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर किंवा नवीन नियमावली जोपर्यंत तयार होत नाही तोपर्यंत नवीन परमिट जे आहे ते कोणालाच मिळणार नाही. मित्रांनो, आणखी एक महत्वाचा मुद्दा असा आहे, बेकायदेशीर परवान्यांवर सर्जिकल स्ट्राईक. तर मित्रांनो, परिवहन मंत्र्यांनी आणखी एक खळबळजनक मुद्दा मांडला आहे. सरकारकडे अशा तक्रारी आल्या आहेत की काही परवाने अवैध मार्गाने परदेशी नागरिकांना मिळाले आहेत आणि एकाच कुटुंबात अनेक परवाने म्हणजेच एकाच परिवारातील 3-4 सदस्यांच्या नावावर परवाने काढून नवीन रिक्षा घेऊन त्या शिपने किंवा भाड्याने चालवल्या जात आहेत. तर मित्रांनो, आता वळूया सर्वात महत्वाच्या मुद्द्याकडे, म्हणजेच रिक्षा परमिट आणि नोकरी. मित्रांनो, आता वळूया सर्वात महत्वाच्या मुद्द्याकडे, म्हणजेच रिक्षा परमिट आणि नोकरी. तर मित्रांनो, मोटार वाहन कायद्यानुसार रिक्षा परमिट, रिक्षा परवाना हा फक्त बेरोजगार व्यक्तीला त्याचा उदरनिर्वाह करण्यासाठी दिला जातो. मित्रांनो, जर तुम्ही सरकारी, निमसरकारी किंवा मोठ्या प्रायव्हेट कंपनीमध्ये कामाला असाल आणि तुमच्या नावावर परमिट, परवाना, रिक्षा परवाना जर असेल तर सावधान मित्रांनो. मित्रांनो, पुणे RTOने तर आधीच आदेश दिले आहेत की अशा लोकांनी स्वतःहून आपले जे परवाने आहेत ते सरेंडर करावेत. अन्यथा RTO आता PF प्रोव्हिडंट फंड आणि इन्कम टॅक्स या डेटाबेस वरून अशा लोकांना शोधून काढणार आहे. तर मित्रांनो, ज्यांनी परवाना घेताना मी कुठेही नोकरी करत नाही असं प्रतिज्ञापत्र म्हणजेच अफिडेव्हिट दिलं आहे, तर मित्रांनो, ज्यांनी नवीन रिक्षा घेतल्या आहेत त्यांना माहित आहे अफिडेव्हिट द्यावं लागतं. हे असं प्रतिज्ञापत्र द्यावं लागतं की मी कुठेही नोकरी करत नाही, मी बेरोजगार आहे. तर असं जे प्रतिज्ञापत्र द्यावं लागतं. आणि जे नोकरी करतात आणि त्यांनी हे असं प्रतिज्ञापत्र दिलं आहे, म्हणजे खोटं प्रतिज्ञापत्र अफिडेव्हिट दिलं आहे, तर त्यांच्यावर मित्रांनो फौजदारी कारवाई सुद्धा होऊ शकते. मित्रांनो, आता बघूयात 9 मार्च 2026 रोजी या जे नवीन परवान्यांवर स्थगिती आणली आहे तर याचा परिणाम कोणावर आणि काय होईल? आता तुम्ही विचाराल, दादा याचा फायदा कोणाला आणि तोटा कोणाला? आता तुम्ही विचाराल की याचा फायदा कोणाला आणि तोटा कोणाला? तर मित्रांनो, फायदा असा आहे की जे रिक्षा मित्र प्रामाणिकपणे फक्त रिक्षावरच आपलं घर चालवतात त्यांना आता कॉम्पिटिशन कमी मिळेल आणि भाडे जास्त मिळतील. तर याचा तोटा असा आहे की जे नवीन तरुण किंवा जे नवीन लोक रिक्षा घेऊन त्यांचा नवीन व्यवसाय सुरू करू इच्छित होते तर त्यांना मित्रांनो आता जोपर्यंत नवीन नियमावली येत नाही तोपर्यंत थांबावं लागेल. तर मित्रांनो, परिवहन मंत्र्यांनी सांगितलंय की
नवीन नियमावलीत सुशिक्षित बेरोजगार आणि शेतकऱ्यांच्या मुलांना प्राधान्य दिलं जाईल. तर मित्रांनो, ही होती आजची सर्वात मोठी अपडेट. तर मित्रांनो, सरकार जो आहे तो रिक्षा व्यवसायात शिस्त आणण्याचा प्रयत्न करत आहे. तर माझं तुम्हाला एकच सांगणं आहे, तुमचे कागदपत्र, बॅच आणि परवाना अपडेट ठेवा. आणि मित्रांनो, जर तुम्ही नोकरी करत असाल तर कायदेशीर सल्ला घेऊन योग्य तो निर्णय घ्या. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, या नवीन परमिटवर घातलेली बंदी योग्य आहे का? आणि नोकरी करणाऱ्यांचे जे परमिट जे आहे ते रद्द झाले पाहिजेत का? तर तुमचे जे काही मत असेल ते कमेंटमध्ये नक्की कळवा. कारण मित्रांनो, मी तुमच्या कमेंट स्वतः वाचणार आहे. तर मित्रांनो, आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना, तुमच्या रिक्षा ग्रुपवर शेअर करायला विसरू नका, जेणेकरून आपल्या भावांची, रिक्षा मित्रांची फसवणूक होणार नाही. आणि मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला तर मित्रांनो, लवकरच भेटूया नवीन अपडेटसह, नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.